Good afternoon, all. In this lecture, we are going to start unit number 4, wave propagation. Okay, आपण युनिट नंबर 4 वेव प्रोपोगेशन स्टार्ट करतोय आजच्या लेक्चरला, जो की 14 मार्क्स साठी आहे. सिलेबस फॉर वेव प्रोपोगेशन. First point is concept of propagation of radio waves, then ground wave propagation, then sky wave propagation, in which ionospheric layers, concept of actual height and virtual height, then critical frequency, skip distance, then skip zone, concept of fading, maximum usable frequency, then multiple Hopf sky wave propagation. Then space wave propagation. In space wave propagation, we are going to study line of sight, multipath space wave propagation, optical and radio horizon, and shadow zones. Then duct propagation. In duct propagation, we are going to study what is duct propagation, its radiation of waves, its advantages, disadvantages, etc. And last point is troposphere scatter propagation. Okay. म्हणजे ऑल ओव्हर या वेव्ह प्रपोगेशन मध्ये आपल्याला स्टडी करायचंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कुठल्या कुठल्या मोडने प्रपोगेट होतात. ओके, मग वेव्ह प्रपोगेशन आपण का स्टडी करतोय, कारण आपण जेव्हा वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे रेडिओ कम्युनिकेशन स्टडी करतो तेव्हा रेडिओ कम्युनिकेशन मध्ये ट्रान्समीटर टू रिसिव्हर जी इन्फॉर्मेशन आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थ्रू पाठवली जाते. मग हे ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत त्या कुठल्या मोडने ट्रॅव्हल होतात यावरून त्याचे 3 टाइप पडतात: ग्राउंड वेव्ह, स्काय वेव्ह आणि स्पेस वेव्ह प्रपोगेशन. ओके, अगेन डक्ट प्रपोगेशन अँड ट्रोपोस्फेअर स्कॅटर प्रपोगेशन असे अजून त्याच्या 2 टाइप पडतात. असे टोटल 5 टाइप्स आहेत. प्रोपोगेशन ऑफ रेडिओ वेव्स और प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन अ फ्री स्पेस. ओके, मग डिटेल मध्ये आपल्याला 1 बाय 1 ground wave, sky wave, space wave, then duct propagation and troposphere scatter propagation study करायचंय. ओके, मग फर्स्ट पॉइंट काय आहे, कॉन्सेप्ट ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिओ वेव्स. म्हणजे तुम्हाला अगोदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय माहिती पाहिजे. देन what is mean by radiation, what is mean by propagation. ओके, मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय. Electromagnetic waves are nothing but oscillations, okay, which having electric as well as magnetic field. Electric and magnetic field असतं. आणि मग ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्या स्पेस मधून ट्रॅव्हल होतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ओके, मग 4.1 कॉन्सेप्ट ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिओ वेव्स. Radio propagation is the behavior of radio waves as they propagated from one point to another or into various parts of the atmosphere. In radio communication, information is transmitted with the help of electromagnetic waves. Okay, radio communication म्हणजेच वायरलेस कम्युनिकेशन. वायरलेस कम्युनिकेशन मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या मदतीने होतं. म्हणजे एका ठिकाणाहून इन्फॉर्मेशन आपल्याला ट्रान्समीटर कडून रिसिव्हर कडे सेंड करायची थ्रू एअर मीडियम. मग एअर मीडियम मधून पाठवत असताना ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन सेंड केली जाते. ओके, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? Electromagnetic waves are nothing but oscillations which propagate in a free space. They travel in a free space with the speed of light 3 into 10⁸ meter per second. या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्या फ्री स्पेस मधून इन द स्पीड ऑफ लाईट ट्रॅव्हल होतात. लाईटचा जो स्पीड आहे 3 into 10⁸, या लाईटच्या स्पीडने फ्री स्पेस मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रॅव्हल होतात. These waves consist of simultaneous electric and magnetic field, so these waves are known as electromagnetic waves.
मग ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत ज्या की लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल होतात, या वेव्हजना इलेक्ट्रिक ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असते आणि म्हणून या वेव्हजला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं म्हटलं जातं. देन radiation of signal travel from transmitter to receiver can be divided into two parts: radiation of signal and propagation. What is radiation of signal? Radiation means whenever high frequency current flows through a conductor, the power measured on both sides of conductor is not same. Okay, म्हणजे जेव्हा आपण एखादा गुड कंडक्टर आहे त्या गुड कंडक्टर मधून करंट पास करतोय, मग करंट पास केल्यानंतर जो कंडक्टर आहे त्याच्या फर्स्ट एंडला आणि सेकंड एंडला सेम पॉवर असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे आपण ट्रान्समिट केलेली पॉवर इज इक्वल टू रिसिव्ड पॉवर सेम असायला पाहिजे. बट ह्या दोन्ही पॉवर सेम राहत नाही. जी ट्रान्समिटर साइडला असते पॉवर ती आणि रिसिव्हर साइडला असलेली पॉवर दोन्ही सेम असायला पाहिजेत, पण सेम असत नाहीत. कारण ही जी पॉवर आहे ती ट्रान्समिशन होत असताना तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या रेझिस्टन्स मध्ये डेसिपेट होते, as well as some part of power is escaped in a free space. Okay, this escape of power is known as radiation. जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सी करंट एखाद्या गुड कंडक्टर मधून पास करतोय, करंट जी पॉवर मेजर केली जाते ती सेम असत नाही. मग ती सेम का असत नाही? आपण जी पॉवर ट्रान्समिट करतोय ती रिसीव्ह व्हायला पाहिजे, बट some part of power is dissipated in resistance of the conductor and some part of power is escaped in a free space. मग ही जी फ्री स्पेस मध्ये एस्केप झालेली पॉवर आहे या पॉवरला म्हणायचे पॉवर रेडिएशन. ओके, मग हे जी पॉवर रेडिएशन आहे हे एअर मध्ये ज्या पद्धतीनं प्रपोगेट होतं, ज्या शेपने प्रपोगेट होतं त्याला म्हणायचे प्रपोगेशन. ओके, then modes of propagation of electromagnetic waves. There are three modes: ground wave propagation, sky wave propagation and space wave propagation. मग वन बाय वन आपल्याला बघायचंय व्हॉट इज ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, व्हॉट इज स्काय वेव्ह प्रोपोगेशन अँड व्हॉट इज स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. फर्स्ट बघूयात ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. मग ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन मध्ये काय होतं की ज्या रेडिओ वेव्हज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज follows the curvature of earth to transmit the data from transmitter to receiver. As shown in figure, transmitting antenna and receiving antenna. आणि transmitting antenna information transmit करेल through air medium and receiving antenna receives the signal. Okay, receiving antenna signal receive करेल via air medium मधून. मग हा जो सिग्नल प्रपोगेट होतो ग्राउंड वेव्ह प्रपोगेशन मध्ये किंवा हे जे प्रपोगेशन होतं इट फॉलोज द कर्वेचर ऑफ अर्थ टू ट्रान्समिट द डेटा. म्हणजे हे डेटा ट्रान्समिशन अर्थच्या कर्वेचरला फॉलो केलं जातं. जसं की डायग्राम मध्ये दाखवले, ट्रान्समिटिंग अँटेना डेटा ट्रान्समिट करतोय आणि रिसिव्हिंग अँटेना डेटा रिसीव्ह करतोय अँड दिस सिग्नल प्रपोगेट्स थ्रू अ कर्वेचर ऑफ अर्थ और इट फॉलोज द कर्वेचर ऑफ अर्थ. ओके, मग अशा टाईपचं जे प्रपोगेशन आहे यामध्ये हे जे ट्रान्समिटिंग अँटेना आणि रिसिव्हिंग अँटेना आहे त्याची हाईट खूप असायला पाहिजे. ओके, म्हणजे जर हाईट रिड्यूस झाली तर जे प्रपोगेशन आहे ते लॉस होऊ शकतं, त्यामध्ये लॉसेस जनरेट होऊ शकतात. म्हणजे ट्रान्समिटिंग अँटेना रिसिव्हिंग अँटेनाची हाईट्स कशी असायला पाहिजे? मॅक्झिमम असायला पाहिजे. ओके, इन ग्राउंड वेव्ह प्रपोगेशन सिग्नल propagates or signal propagation follows the curvature of earth. Okay, then can propagate considerable distances. Okay, long distance la transmit होऊ शकतो with the help of ground wave propagation. Then frequencies up to 3 megahertz. Up to 3 megahertz frequency चे signal आपण transmit करू शकतो with the help of ground wave propagation. Example, AM radio broadcasting. Okay, then at frequencies up to about 3 megahertz, the most important method of propagation is the ground wave propagation, which are vertically polarized. They follow the curvature of Earth to propagate far beyond the horizon. Relatively high power is required. Okay, म्हणजे आपण फर्स्ट डायग्राम मध्ये बघितलं की यामध्ये ट्रान्समिटिंग अँटेना आणि रिसिव्हिंग अँटेना हे लॉंग डिस्टन्सला असतील, त्यांच्या हाईट्स या मॅक्झिमम असतील
तेव्हा जे इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायचे ते ट्रान्समिट करण्यासाठी लागणारी पॉवर आहे, इट रिक्वायर्ड हाय पॉवर, ओके, टू ट्रान्समिट द डेटा इन ग्राउंड वेव propagation. As shown in figure, the propagation follows the curvature of earth, okay, direction of wave travel. Wave कशी travel होते, transmitter to receiver, and it follows the curvature of earth, okay. Then radio waves follow the earth surface, then AM broadcast during the day. मग याचे ऍप्लिकेशन्स काय आहे, तर AM ब्रॉडकास्टिंग असेल, रेडिओ ब्रॉडकास्टिंग असेल फॉर लोअर फ्रिक्वेन्सीज. लोअर फ्रिक्वेन्सीला ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन बेटर वर्क करत, म्हणजे अप टू 3 मेगाहर्ट्ज. अप टू 3 मेगाहर्ट्ज ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन ऑफ डेटा, ओके. देन रिलेटिव्हली शॉर्ट रेंज कम्युनिकेशन. हे कसं आहे, शॉर्ट रेंज कम्युनिकेशन. लॉंग रेंज कम्युनिकेशन परफॉर्म करायचं असेल तर अँटेना हाईट जास्त लागेल, ऍज वेल एज पॉवर रिक्वायरमेंट पण हाय असू शकते, ठीक आहे. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. These waves have the tendency to bend around the corners or obstructions during propagation, which makes them more efficient, and also these are not affected by the change in atmospheric condition. ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशनचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर ह्या ज्या वेव्स आहेत ग्राउंड वेव्स, त्या अर्थ कर्वेचरला फॉलो करतात. मग यांच्यामध्ये बेंडिंग टेंडन्सी असते, म्हणजे अर्थ सरफेस, अर्थ ही सर्कल आहे, ओके. म्हणजे जे इन्फॉर्मेशन आपण ट्रान्समिट करतो, ट्रान्समिटर टू रिसिव्हर, कर्वेचर ऑफ अर्थ फॉलो करतात, ओके. मग या सिग्नल मध्ये किंवा या वेव्स मध्ये बेंड होण्याचे चान्सेस असतात. मग हे बेंड्स, कॉर्नर्स असतील, ऑब्स्ट्रक्शन्स असतील, अशा ठिकाणी ह्या वेव्स ज्या आहेत त्या बेंड होऊ शकतात आणि प्रोपोगेट होऊ शकतात. सो इट इज मोर इफिशियंट फॉर bending or cornering signals, okay. These are not affected by the change in atmospheric condition. Atmospheric condition जर चेंज झाल्या, व्हॅरी झाल्या, तरी ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन वर त्याचा काही इफेक्ट होत नाही, ठीक आहे. These are the advantages of ground wave propagation. Then disadvantages of ground wave propagation. First disadvantage, high frequency waves cannot be transmitted as the energy losses are more because of the absorption of energy in the earth atmosphere, okay. आता का फर्स्ट ऍडव्हान्टेज काय, की हाय फ्रिक्वेन्सी वेव्हजला आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज करू शकत नाही. का यूज करू शकत नाही, तर यामध्ये एनर्जी लॉसेस खूप आहेत. म्हणजे जो फ्री स्पेस आहे, जे ऍटमॉस्फिअर आहे, अर्थ ऍटमॉस्फिअर, यामध्ये एनर्जी ऍब्सॉर्प्शन केलं जातं आणि त्यामुळे एनर्जी लॉसेस होतात. त्यामुळे आपण हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह साठी ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज करू शकत नाही. Then second, these are used to cover short ranges and also involves attenuation of waves as they interact with the eddy currents produced by the surface of the earth, okay. मग ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन याची रेंज शॉर्ट आहे, म्हणजे शॉर्ट रेंज कम्युनिकेशन साठी आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज करतो, ओके. मग यामुळे काय होतं, की जे आपण वेव्स ट्रॅव्हल करतो, सपोज लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन साठी आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज केलं, तर काय इफेक्ट होतो, तर अँटेना हाईट जास्त लागेल, पॉवर ट्रान्समिशन जास्त लागेल, ओके. ऍज वेल एज जे वेव्स ट्रॅव्हल करतोय त्याचं अटेन्युएशन जास्त होऊ शकतं, बिकॉज दे इंटरॅक्ट विथ दी एडी करंट्स जनरेटेड बाय दी अर्थ सरफेस. जो अर्थ सरफेस आहे तो एडी करंट जनरेट करतो आणि त्यामुळे ज्या वेव्स आहेत त्यांचं अटेन्युएशन होऊ शकतं, डेटा लॉस्ट होऊ शकतो, ओके. दीज आर दी ड्रॉबॅक्स ऑफ ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. Then applications of ground wave propagation. This can be used for one-way communication from the military to submerged submarines as they penetrate to a significant depth into seawater. Okay. मग हे जे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आहे, कुठले त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, तर फर्स्ट ऍप्लिकेशन आहे, इट इज युज्ड फॉर वन वे कम्युनिकेशन फ्रॉम द मिलिटरी टू सबमरीन्स as they penetrate to a significant depth into sea water. म्हणजे सी वॉटर मध्ये पण ह्या वेव्स ट्रॅव्हल होऊ शकतात, पेनिट्रेट होऊ शकतात, लॉंग डिस्टन्सला जाऊ शकतात. म्हणून सी वॉटर, अंडर वॉटर असेल, ओके, वन वे कम्युनिकेशन असेल, मिलिटरी टू सबमरीन इट्सेट्रा ऍप्लिकेशन साठी ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज केलं जातं. AM, FM and television broadcasting can be done with the help of ground wave propagation.
AM, FM ब्रॉडकास्टिंग, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग यामध्ये ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन यूज केलं जातं. ओके. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण फक्त ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन स्टडी करणार आहोत. बघा, फर्स्ट पासून एकदा रिवाइज करूया. आपण युनिट नंबर 4 पाहतोय, वेव्ह प्रोपोगेशन, जो की 14 मार्क्स साठी आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट कन्सेप्ट ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिओ वेव्ह. ओके. आणि ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन हे आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं, ते एकदा रिवाइज करूयात. कन्सेप्ट ऑफ प्रोपोगेशन ऑफ रेडिओ वेव्ह. Radio propagation is the behavior of radio waves as they travel or are propagated from one point to another. Okay. Or into various parts of the atmosphere. म्हणजे ज्या रेडिओ वेव्स आहेत, त्या रेडिओ वेव्स कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतात, कशा पद्धतीने प्रोपोगेट होतात एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे किंवा एअर मीडियम मध्ये. हे जे प्रोपोगेशन आहे रेडिओ वेव्सचं, ते कुठल्या मोडने होतं, कुठल्या टाईपने होतं, हे म्हणजेच रेडिओ प्रोपोगेशन. ओके. इन विच in radio communication, information is transmitted with the help of electromagnetic waves. In radio communication means wireless communication. In wireless communication, information is transmitted with the help of electromagnetic waves. What is electromagnetic waves? Electromagnetic waves are nothing but oscillations, okay, which propagate in a free space. As they travel in a free space with the speed of 3 into 10⁸ meter per second. या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजेच ऑसिलेशन्स which propagate in a free space. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये इलेक्ट्रिक ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड असतं आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतं. इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. ओके. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ट्रान्सवर्स टू दिस बोथ फील्ड्स. ओके. मग या वेव्सला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स का म्हणायचं, कारण इट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड. ओके. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ट्रॅव्हल्स इन अ फ्री स्पेस विथ द स्पीड ऑफ 3 into 10⁸ meter per second. Okay. Then radiation of signal travel from transmitter to receiver can be divided into two parts. First, radiation of signal and propagation. Okay. What is radiation? Whenever high frequency current flows through a conductor, the power measured on both sides of conductor is not same. Okay. म्हणजे जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सी करंट हा गुड कंडक्टर मधून पास करू, तेव्हा दोन्ही साइड्सला जर पॉवर मेजर केली तर ती सेम नसते. त्याचं रिझन काय? सेम असायला पाहिजे. आपण जी पॉवर ट्रान्समिट करतोय तीच रिसीव्ह व्हायला पाहिजे, पण होत नाही. मग त्याचे रिझन्स आहेत, एकतर पॉवर लॉसेस होतात किंवा रेझिस्टन्स मध्ये पॉवर डिसिपेट होते. ओके. म्हणजे त्या कंडक्टरला काही रेझिस्टन्स असेल, त्या रेझिस्टर मध्ये पॉवर डिसिपेट होते. हे डिसिपेशन प्लस some amount of power is dissipated in a free space or radiated in a free space. फ्री स्पेस मध्ये रेडिएट होते पॉवर आणि या रेडिएशनला, या पॉवर एस्केपला रेडिएशन असं म्हणायचंय, जी फ्री स्पेस मध्ये एस्केप होते. दिस इज नथिंग बट रेडिएशन. देन व्हॉट इज प्रोपोगेशन? दिस रेडिएटेड पॉवर इज प्रोपोगेटेड इन अ फ्री स्पेस इन अ शेप इज नोन एज प्रोपोगेशन. म्हणजे कुठल्या शेप मध्ये ती रेडिएशन होतं पॉवरचं, त्याला म्हणायचं प्रोपोगेशन. देयर आर डिफरंट मोड्स ऑफ वेव्ह प्रोपोगेशन: ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, स्काय वेव्ह प्रोपोगेशन अँड स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. ओके. मग त्यामधलं आपल्याला स्टडी करायचंय ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. व्हॉट इज ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन? इन ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन the waves are follows the curvature of earth to propagate in a free space. जे वेव्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, त्या अर्थ कर्वेचरला फॉलो करतात ट्रान्समिटर टू रिसिव्हर सेंड होत असताना. ओके. फॉर एक्झाम्पल डायग्राम मध्ये दाखवले, ट्रान्समिटिंग अँटेना, रिसिव्हिंग अँटेना आणि सिग्नल प्रोपोगेट होते ट्रान्समिटर टू रिसिव्हर अँड इट फॉलोज द कर्वेचर ऑफ अर्थ. ओके. रेडिओ ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन मध्ये जे ट्रान्समिटिंग अँटेना, रिसिव्हिंग अँटेना आहेत, त्यांची हाईट जास्त असायला पाहिजे आणि ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आपण लो फ्रिक्वेन्सीला यूज करतो, अप टू 3 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीला. हाय फ्रिक्वेन्सीला यूज केल्यावर काय होतं, सिग्नल लॉस होऊ शकतात ऍज वेल एज सिग्नल अटेन्युएट होऊ शकतात. ट्रान्समिटिंग अँटेना, रिसिव्हिंग अँटेना मध्ये डिस्टन्स जर लॉंग असेल
तर आपले जो सिग्नल आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती लॉस होऊ शकते. म्हणजे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आपण शॉर्ट रेंज साठी यूज करू शकतो, as well as ground wave propagation is used in sea water, underwater communication. Okay. It follows the curvature of Earth. Then it can propagate considerable distance and frequencies up to 3 megahertz. Okay. Example of ground wave is nothing but AM, FM radio broadcasting. At frequencies up to about 3 megahertz, the most important method of propagation is the ground waves. म्हणजे 3 megahertz पर्यंत प्रोपोगेशनची जी मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे ती म्हणजे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, which are vertically polarized. They follow the curvature of Earth to propagate far beyond the horizon. Relatively high power is required. High power is required to transmit the data from transmitter to receiver with the help of ground wave propagation. Okay. Then radio waves follows the Earth surface. Then AM broadcast during the day. Applications बघितले आपण AM broadcasting, FM broadcasting, and it works best at the lower frequencies. Relatively short range communication. Okay. Then advantages of ground wave propagation. These waves have the tendency to bend around the corners or obstructions during propagation, which makes them more efficient. And also these are not affected by the change in atmospheric condition. These are the advantages. Then disadvantages of ground wave propagation. High frequency waves cannot be transmitted as the energy losses are more because of the absorption of energy in the Earth's atmosphere. And second, these are used to cover short ranges and also involves attenuation of waves as they interact with the eddy currents produced by the surface of Earth. Okay, these are the disadvantages of ground wave propagation. Then last point, applications of ground wave propagation. These can be used for one-way communication from the military to submarine as they penetrate to a significant depth into seawater. Seawater मध्ये ग्राउंड वेव्स ट्रॅव्हल करू शकतात. त्यामुळे आपण हे जे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आहे हे मिलिटरी किंवा सबमरीन ऍप्लिकेशन साठी यूज केले जातात. सेकंड, AM, FM and television broadcasting can be done with the help of ground waves. Okay. Okay, we will stop here.